शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू यावरून विवाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, गाठ मनसेशी आहे. मनसेचं अमराठी रिक्षा चालकांना इशारा, तर ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपमांचा विरोध. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. 11 कार्यकर्त्यांना अटक, तर मनसेच्या मागणीनंतर संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा. रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना का? आज आनंदी असते तर निरुपमांना कांचलात लगावली असती. किमान शिंदेंनी तरी तसं करावं. मनसे नेते संदीप देशपांडे. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राघव चढ्ढांसह 7 राज्यसभेचे खासदार भाजपसोबत, तर ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. ईडीनं छापे टाकल्यानं खासदारांनी पक्ष सोडला. आम आदमी पक्षाकडून टीका. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हाच दाखल करून द्यावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबींची मागणी. तर आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टात दाद मागण्याचा इशारा. बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. आपण थकलो, राजपाट आता सांभाळा, असं शिवराय रामदासांना म्हणाले. बागेश्वर बाबाचा दावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये बॅनरनं वेधलं लक्ष. नागपुरातील काही भागात अद्यापही घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा, तर 1 सिलेंडर असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक मनस्ताप. गॅस एजन्सीला कंपनीकडून सिलेंडर पुरवठा होत नसल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. तर आईवडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले. खरातचाच सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड, तर कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या. आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टात हजर करणार. 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, तर उपायुक्त कैलास गायकवाडांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर एसीबीची कारवाई. अतिक्रमण विभागासह विविध विभागांमधील 13 अधिकाऱ्यांची चौकशी होणार. उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यामध्ये वादळी पावसाचाही अंदाज. अकोला आणि वाशिममध्ये पारा 42च्या पार, तर उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता. शिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक, तर रात्री 10:15 ते रविवारी सकाळी 8:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.